गुड मॉर्निंग मुंबई. जागे व्हा. ठीक आहे. नवीन दिवस, पुन्हा नवीन टॉपिक, नवीन प्रमेयाच्या सिरीजमध्ये बघा. याच्या आधी आपण काही प्रमेय केली आहेत आणि हे प्रमेयाच्या सिरीजमधलं आजचं प्रमेय आहे पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसच्या डोक्यावर काय पडलं? सफरचंद. आणि मग त्याला प्रमेय सुचलं, बरोबर ना? ओके, ठीक आहे. कोणाच्या डोक्यावर पडलेलं मग? न्यूटन ना. सफरचंद पडलं डोक्यावर आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. आधी नव्हतं का गुरुत्वाकर्षण? हा, आधी पण होतं, फक्त त्याला कळलं त्या दिवशी. तर आज आपण पायथागोरस या माणसाने बनवलेलं ते प्रमेय बघणार आहोत. पायथागोरसचं प्रमेय तुम्ही वापरलंय याच्या आधी की काटकोन त्रिकोण आहे PQR. तर याच्यामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार PR चा वर्ग कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, हे तुम्ही प्रमेय वापरलेला आहे आधी. ठीक आहे. आधी म्हणजे 8वीला 9वीला तुम्ही प्रमेय वापरलेलं आहे. पण आता हे येतं कसं? हा रिझल्ट कसा येतो? कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, कसं येतं? ठीक आहे. डावी बाजू कर्ण वर्ग बरोबर ही उजवी बाजू, या दोन वर्गांची बेरीज कसं काय मिळतं ते आपण आता आजच्या या प्रमेयामध्ये बघायचं आहे. ठीक आहे. तर पायथागोरसचं प्रमेय माहितच होतं तुम्हाला, फक्त ते आता सिद्ध कसं करायचं ते बघा. स्टेटमेंट वाचा बघा, काय लिहिलंय स्टेटमेंट. कारण स्टेटमेंट येतं प्रश्न म्हणून, बरोबर. स्टेटमेंट येतं आणि पुढे काय लिहून येतं? सिद्ध करा. काय सिद्ध करा? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. ठीक आहे. पुढे कॉमा देऊन काय लिहून येतं? सिद्ध करा. याचा अर्थ कोणता प्रमेय विचारलाय? पायथागोरसचे प्रमेय. कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका. लक्षात आलं? तर कोणता प्रमेय विचारलाय? पायथागोरसचे प्रमेय. आकृती बघा एकदा, काय आकृती आहे. आता या आकृतीमध्ये ना मी काहीतरी चेंज करणार आहे. तुमच्या पुस्तकातली ही आकृती आहे, त्यामध्ये मी थोडासा चेंज करणार आहे. बाय द वे, तुमच्या पुस्तकात ते प्रमेय आहे पेज नंबर 34 वर. सगळ्यांकडे हे पुस्तक आहेच. ठीक आहे. 34 वरचं तुमचं प्रमेय. अगेन इम्पॉर्टंट प्रमेयांच्या लिस्टमध्ये असल्यामुळे ते मी इथे शिकवते. ठीक आहे. तर आकृती बघितली सगळ्यांनी, पुस्तकात पण अशीच आहे ना. त्रिकोण ABC, त्यामध्ये B च्या इथे काय आहे? काटकोन आहे आणि B वरून एक लंब काढलाय, ती आहे आपली रचना. आणि तिथे थोडासा मी चेंज करणार आहे आकृतीत. चला ठीक आहे. पक्ष बघा. पक्ष काय लिहिलं आहे? त्रिकोण ABC मध्ये कोन ABC बरोबर 90 अंश. ठीक आहे. कोन ABC बरोबर 90 अंश. साध्य काय करायचं आहे? AC म्हणजे कोण? कर्ण. कर्णाचा वर्ग AC चा वर्ग बरोबर AB वर्ग एक बाजू. ठीक आहे. AB वर्ग म्हणजे काय? एक बाजू वर्ग अधिक BC म्हणजे काय? दुसरी बाजू वर्ग. हे आपण सिद्ध करायचंय की कर्ण वर्ग हा या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे. ठीक आहे. रचना काय केली बघा. बिंदू B मधून सगळ्यांना दिसतोय बिंदू B? सगळ्यांना बिंदू B दिसतोय? B मधून बाजू AC वर रेख BD काय काढला? रेख BD काढला. BD लंब काढला. ठीक आहे. हा रचनाचा पार्ट आहे ना, तर त्याला ना तुटक रेषेने काढा. मी याआधी सांगितलेला आहे, रचनावाला जो पार्ट असेल तो तुटक रेषेने दाखवायचा.
तुटक रेषेने का दाखवायचा? मग फरक कसा कळणार? मुख्य आकृती काय आहे, रचना काय केली, हा फरक कसा कळणार जर आपण रचना तुटक रेषेने नाही दाखवली? म्हणून आपण काय केलंय, रचना जी आहे ती तुटक रेषेने दाखवली. सगळ्यांना कळलं? हाच चेंज आहे. तुमच्या आकृतीत बीडी जो आहे ती तुटक रेषा नाहीये आणि आपण इथे ती बीडी तुटक रेषा केली आहे. हा, त्या पुढे बघा काय लिहिलंय, ए डॅश डी डॅश सी. आता याचा अर्थ काय आहे समजून घ्या, कारण तो पुढे वापरायचा आपल्याला. ए डॅश डी डॅश सी याचा अर्थ असा आहे की बिंदू ए, बिंदू डी आणि बिंदू सी हे एकरेषीय आहेत आणि त्यांचा क्रम कसा आहे, तर ए नंतर डी, डी नंतर सी, ए नंतर डी, डी नंतर सी. एकरेषीय आहेत. 3 बिंदू कसे आहेत, एकरेषीय. चला, तर आता आपण सिद्धता सुरू करायची आहे. तर सिद्धता बघा सुरू कुठून होते तुमची, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये. काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये मुख्य त्रिकोण, रेख बीडी, लंब कर्ण एसी. कर्णावर आहे ना तो लंब, तर कर्ण एसी, रचना. कारण काय आहे, रचना. आता पुढे, आता बघा सगळ्यांना ही रचना केल्यामुळे, कुठली बीडी रचना केल्यामुळे सगळ्यांना इथे 3 त्रिकोण दिसत आहेत का? पहिली गोष्ट 3 त्रिकोण दिसले पाहिजेत. नावं लिहूया आपण. 3 त्रिकोण दिसले पाहिजेत. सगळ्यांना 3 त्रिकोण दिसतात. एक मुख्य त्रिकोण ए बी सी, हा 2 नंबरचा त्रिकोण बघा इथे ए डी बी, आणि 3 नंबरचा त्रिकोण बी डी सी दिसला. मुख्य त्रिकोण 1 नंबर, हा छोटा त्रिकोण ए डी बी 2 नंबरचा, आणि हा तिसरा बी डी सी हा 3 नंबरचा त्रिकोण. तीनही काटकोन आहेत. तीनही त्रिकोण कसे आहेत, काटकोन त्रिकोण आहेत. बघा मुख्य त्रिकोण काटकोन आहेच, एबीसी बरोबर 90. दुसरे हे 2 त्रिकोण काटकोन काय आहेत, कारण बीडी काय आहे, लंब आहे. बीडी काय आहे, लंब आहे. दिसतोय सगळ्यांना इथे 90 अंश. ठीक आहे, तर डीच्या इथे काय तयार झालंय, काटकोन. त्यामुळे एडीबी हा काटकोन आहे आणि बीडीसी पण काय आहे इथे, काटकोन. तर अशा प्रकारे तीनही त्रिकोण काय आहेत, काटकोन आहेत. तीनही त्रिकोण काय आहेत, काटकोन आहेत. आणि तीनही त्रिकोण काटकोन असल्यामुळे ते समरूप आहेत. समरूपतामध्ये याचं एक्सप्लेनेशन आहे की काटकोन त्रिकोण जेव्हा एका काटकोन त्रिकोणात 2 काटकोन त्रिकोण हे अशा प्रकारे बनतात, तेव्हा तीनही काय, काटकोन त्रिकोण हे काय असतात, समरूप असतात. हे काय असतात, समरूप. सगळ्यांना दिसतंय ते समरूप असतात. हे समरूपताचं चिन्ह आहे. एकरूप नाही, समरूप असतात. ठीक आहे. चला पटकन सांगतो की समरूप कसे असतात. जर तुम्ही नीट बघितलं, हा मुख्य त्रिकोण, ठीक आहे, आणि हा तुमचा 2 नंबरचा त्रिकोण. 1 नंबरचा त्रिकोण, 2 नंबरचा त्रिकोण आणि हा तुमचा 3 नंबरचा त्रिकोण. ठीक आहे. ए बी सी, इथे आहे तुमचा बी, हा तुमचा डी, इथे ए, अगेन इथे बी, डी आणि इथे सी. हे जे 3 त्रिकोण आहेत ते मी इथे काढून दाखवले. आता त्यांची समरूपता पटकन दाखवतो. बघा, लक्ष द्या. या दोघांची समरूपता जर आपण आता बघतोय तर ही अशी की हे 2 काटकोन त्रिकोण आहेत म्हणून ते एकरूप झाले. त्याच्या पुढे हा कोण दिसतोय, सामायिक आहे ना, दोघांमध्ये पण सामायिक आहे. आणि सामायिक आहे म्हणजे एकरूप. तर हे 2 त्रिकोण कोको कसोटीनुसार काय झाले, समरूप झाले.
सगळ्यांच्या लक्षात आलं? पहिला कोणकोणता? इथे बी आणि इथे डी कसे आहेत दोन्ही पण? काटकोन, त्यामुळे एकरूप. आणि हा ए, दोघांमध्ये काय आहे? सामायिक. सामायिक म्हणजे एकच आहे ना, एकरूप. तर कोणती कसोटी? कोको कसोटी नुसार हे दोन त्रिकोण समरूप झाले. या दोघांचं इथे कोण बी आणि इथे कोण डी काय आहे? काटकोन, आणि काटकोन असल्यामुळे एकरूप. त्याच्या पुढे या दोघांमध्ये बघा, कोण सी, कोण सी सामायिक. ठीक आहे, या दोघांमध्ये कोणता कोण सामायिक आहे? कोण सी. त्यामुळे इथे पण कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण काय झाले? समरूप झाले. आलं का लक्षात सगळ्यांच्या? तर अशा प्रकारे हा त्रिकोण याच्याशी आणि याच्याशी दोघांशीही समरूप आहे, आणि म्हणून हे दोघं पण काय झाले? समरूप झाले. ठीक आहे, तर ते झालं. ठीक आहे, हे लक्षात आलं सगळ्यांच्या की हे तीन त्रिकोण समरूप कसे आहेत, कशा प्रकारे? तर आता आपल्याला करायचं फक्त एवढंच आहे, त्रिकोण एबीसी सोबत एका एका त्रिकोणाला घ्यायचंय. ओके, या त्रिकोणाची नावं लिहिताना पण थोडंसं पटकन सांगतो त्याला नावं, कारण नावं जर एकाच एक संगतीप्रमाणे नीट लिहिली तर उत्तर लिहायला सोपं होईल, पुढची उत्तरं काढायला चुकणार नाही तुम्ही. तर नावं बघा लिहिताना लिहिलीत कशी. एबीसी हे तर स्टँडर्ड नाव आहे, एबीसी, ए बी सी. दुसरं नाव कसं आहे बघा, ए डी डी आणि बी. बघा नाव एडीबी. आणि तिसरं नाव जर तुम्ही बघितलं ना तर ते असे बी डी सी. बघा नावं लिहिताना कशा प्रकारे लिहिली आहेत ती बघा. एबीसी स्टँडर्ड नाव आहे. दुसरं नाव कसं लिहिलंय? ए डी बी, एडीबी आणि नंतर बीडीसी, एडीबी आणि नंतर बीडीसी. ठीक आहे, नावं एकाच एक संगतीनुसार नीट आली पाहिजेत. आता ती दाखवतो पण बघा. एबीसी आणि एडीसी मध्ये ए सामायिक होता, तर एच्या जागेवर ए. त्यानंतर बी काटकोन होता, आणि इथे कोणता काटकोन होता? डी. तर डीच दुसरा आला पाहिजे. जिथे बी दुसरा आहे तिथे इथे कोणता आला पाहिजे? डी दुसरा आला पाहिजे बिंदू. त्याप्रमाणे ही एकाच एक संगती झाली. पुढे आता एबीसी आणि बीडीसीची एकाच एक संगती बघा. इथे सी हा सामायिक होता, बरोबर? कोणता बिंदू सामायिक होता? सी. तर सी तिसरा आहे, इथे पण सी तिसरा आहे. दिसलं सगळ्यांना? त्यानंतर काटकोन कुठे होता? इथे बी दुसरा आहे, इथे काटकोन कुठे आहे? डी. डी दुसरा आहे. ही पण झाली एकाच एक संगती. तर ह्या दोघांची पण नावं लिहिताना ही एकाच एक संगती एबीसी सोबत चेक करून बघायची, बरोबर आहे का? ठीक आहे, नावं चुकवू नका, कारण पुढे आपण संगत बाजू लिहिणार आहोत त्यांच्या. ठीक आहे, त्यांच्या आपल्याला संगत बाजू लिहायची. तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एडीसी समरूप आहेत, आणि जर का ते समरूप आहेत तर संगत बाजू बघा कशा लिहिणार आपण. एबी छेद एडी बरोबर बीसी छेद डीबी बरोबर एसी छेद
ए बी. ठीक आहे, AC छेद AB. एकाच एक संगती दिसली सगळ्यांना. AB छेद AD, BC छेद DB आणि शेवटी AC छेद AB. आता यातली 32 गुणोत्तर पुढे घ्यायची आहेत जिथे तुम्हाला एक बाजू जी आहे ना रिपीट झालेली मिळेल. म्हणजे बघा इथे AB बघा इथे ह्या गुणोत्तरामध्ये रिपीट झाली आहे. तर ही 2 गुणोत्तर तुम्हाला पुढे घ्यायची आहेत. AB छेद AD बरोबर AC छेद AB. ही 2 गुणोत्तर पुढे घ्यायची आहेत. पुढे घेतली की त्यानंतर तिरकस गुणाकार करायचा आहे. सगळ्यांना तिरकस येतो ना गुणाकार? तिरकस. तर AB गुणिले AB तिरकस ना, तर AB गुणिले AB, AB चा वर्ग आणि इथे AC गुणिले AD. ठीक आहे, हे झालं आपलं समीकरण. आता जे आपण त्रिकोण ABC आणि ADB साठी केलं तशाच काहीशा स्टेप ABC आणि BDC साठी करायचे. तर त्याच्या पुढे आता त्रिकोण ABC समरूप त्रिकोण BDC. ठीक आहे, तर बघा सिमिलर स्टेप. 2 त्रिकोण समरूप आहेत म्हणजे आपण केलं काय बघा, या त्रिकोणाबरोबर ना एकदा याला आणि एकदा याला घेतोय. ठीक आहे, तर दोन्ही वेळा मुख्य त्रिकोण आपण घेतोय बघा. ABC पुन्हा घेतलंय तर मुख्य त्रिकोण दोन्ही वेळा घेतोय, यांना एकदा घेतोय आपण. तर संगत बाजू पुन्हा सेम. कशा लिहायच्या? ठीक आहे, AB छेद BD बरोबर पुढे BC छेद DC, पुढे AC छेद BC. कारण पुन्हा काय? कारण काय? संगत बाजू. ठीक आहे, पुन्हा कोणती 2 गुणोत्तर पुढे घ्यायची जिथे एखादी बाजू रिपीट झाली आहे. ठीक आहे, बघा BC या गुणोत्तरामध्ये पण आहे आणि BC या गुणोत्तरामध्ये पण आहे. बरोबर, तर ही 2 गुणोत्तर पुढे घ्यायची. सगळ्यांना कळतंय? 3 गुणोत्तरामधनं 2 गुणोत्तर आपण कशी सिलेक्ट करतोय? 2 गुणोत्तर पुढे घेतली की तिरकस गुणाकार. BC गुणिले BC, BC चा वर्ग बरोबर AC गुणिले DC. विधान क्रमांक 2. ठीक आहे, तुम्ही या 2 स्टेप एका खालोखाल एक लिहायच्या आहेत. हे तुम्हाला समजवण्याच्या दृष्टीने सोपं होतं की सेमच स्टेप आहेत समोरासमोर दाखवायला, त्यामुळे बाजूला लिहिले. तुम्ही एका खालोखाल एक लिहायचं आहे, वहीमध्ये कचरा करायचा नाहीये. ठीक आहे, आणि बघा मी किती छान लिहिलंय, तसं लिहायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, थोडं टापटीप दिसलं पाहिजे. हे झालं की याच्यानंतर खाली लिहायचं आहे हा वाला पार्ट. लक्षात ठेवा, तुम्ही बाजूला लिहायचं नाहीये. तर विधान 1 आणि विधान 2 मिळालं. आता आपल्याला करायची आहे विधान 1 व विधान 2 या दोघांची बेरीज. काय करायची आहे? विधान 1 व विधान 2 यांची बेरीज. का तर नीट बघा, साध्य आपल्याला काय करायचंय? साध्यामध्ये आहे AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. हा बघा AB वर्ग. AB वर्ग जो इथे पाहिजे विचारलाय तो इथे मिळाला आणि BC वर्ग
अधिक जो BC वर्ग आहे बघा, अधिक BC वर्ग सगळ्यांना दिसतोय, तो हा इथे मिळाला. त्या दोघांची बेरीज आहे, त्यामुळे विधान 1 व 2 ची बेरीज करू. तर बघा आता बेरीज केल्यावर काय मिळतं. लेफ्ट साइडला जे आहेत त्यांची लेफ्ट साइडला करायची, AB वर्ग अधिक BC वर्ग. हे बरोबर चिन्हाच्या लेफ्ट साइडला आहेत, बरोबर हे दोघं, तर त्यांची लेफ्ट साइडला लिहिलं. त्यांना समोर कोण आहे बरोबर चिन्हाच्या विधान 1 मध्ये, AC गुणुले AD अधिक, ठीक आहे, अधिक. विधान 2 मध्ये कोण आहे समोर, AC गुणुले DC. तर आता या दोघांना काही करायचं नाहीये, हा पार्ट जसा तसा आपल्याला पाहिजे बघा, साध्यामध्ये जसा आहे तसा पाहिजे. तर सोडवायचं आपल्याला समोर. समोर बघा AC काय आहे, कॉमन दिसतंय सगळ्यांना, AC सामायिक, तर त्याला आपण बाहेर काढायचं. कंसात काय राहणार बघा, AD, इथे AC बाहेर गेला तर राहिलं काय, AD अधिक DC, ठीक आहे. आता इथे मी मगाशी सांगितलेलं बघा, हे पुढे कामाला येणार आहे काय, A डॅश D डॅश C, की ADC एक रेषीय आहेत आणि ते कुठल्या क्रमात आहेत, तर A नंतर D, D नंतर C. तर आता इथे नीट बघा, हा आहे तुमचा AD, त्यामध्ये मिळवला DC, तर तुम्हाला पूर्ण रेषा काय मिळते बघा, AC. येस, काय मिळते तुम्हाला पूर्ण रेषा, AC. AC गुणुले AC. कळलं का, या दोघांची बेरीज AC कशी आली. हा आहे तुमचा AD बघा, AD अधिक हा आहे तुमचा DC, ठीक आहे. त्या दोघांना मिळवलं तर पूर्ण काय मिळतो आपल्याला, AC. तर ह्या कंसाची बेरीज आली AC. आणि इथे हा बाहेर AC एक होता, कारण लिहितो मी इथे, की कारण काय आहे, A डॅश D डॅश, ठीक आहे. तर AC गुणिले AC काय मिळालं बघा, AC चा घन ना, काय मिळणार, वर्ग. येस, काय मिळणार, वर्ग. बघा या दोघांची बेरीज आपल्याला AC वर्गच पाहिजे होती, मिळाली ना. दॅट्स इट, झालं. पायथागोरसचं प्रमेय सिद्ध झालं. आलं का लक्षात सगळ्यांच्या, पायथागोरसचं प्रमेय सिद्ध झालं. आता बस त्याला साध्यमध्ये जसं होतं अगदी तसं लिहायचं, म्हणजे AC वर्ग लेफ्टला, म्हणून झालं, साध्य झालं, सिद्ध झालं हे, ठीक आहे. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. साध्य. ओके, दॅट्स इट. सगळ्यांना कळलं का, ओके.